तिकडे बारामतीमध्ये अपघाताचं सत्र सुरूच आहे। डंपरनं स्कूल बसला धडक दिली। सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे, तर अपघातांच्या विरोधात बारामतीकरांनी रास्ता रोको केलाय। गाडी जागेवर उभी होती, आतमध्ये वळायचं होतं म्हणून ते पुढनं आले, बिथड घासत घासत आले, अशी त्यांनी पुढनं गाडी जवळजवळ 10-12 फूट मागं ओढत आणली। वन आहेत जागेवर, सगळ्या गोष्टी आहेत। आणि मी त्याला वरनं आवाज द्यायला गेलो बोलायला, त्याने आईमावरनं शिवी दिली आणि तो निघून गेला पलीकडे। माझ्या गाडीत 3 ते 4 मुलं होती, मुलांना काही कोणाला लागलेलं नाही, सगळी मुलं सुखरूप आहेत व्यवस्थित। पण गाडी त्यांनी ओढत आणली, मी त्याला वरडायला गेलो, त्यांनीच मला शिवी दिली, निघून गेला। फुल दारू पेलेला आहे, बोलता येत नाही, काय नाही, एवढा पेलेला। त्याला डिपार्टमेंटने त्याला पोलीस स्टेशनला नेलेली। जिथं अपघात होऊ शकतो आणि साहेब तुम्हाला ह्या उपाययोजना करणं गरजेचं आहे। आपण जे सांगतो की बा आपण नाकाबंदी लावू 1-2 ठिकाणी, त्या नाकाबंदी ठिकाणी सर्व हायवा टिप्पर चेक करून म्हणजे आपण त्यांना दंडात्मक कारवाई केली, काही कालावधी डिटेन केले, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये खूप जास्त सुधारणा झाली नाही। त्याच्यामध्ये सुधारणा घडून यावी या दृष्टीने आपण 100% प्रयत्न करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।